रणभूमी मराठी न्यूज. नाशिकमधून एक गंभीर आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिक येथे टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स यांनी एका मध्यमवर्गीय कुटुंबाचे घर सील केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने तीव्र निषेध नोंदवला आहे. घराचे स्वप्न साकार करण्यासाठी नाशिकच्या कामटवाडे शिवारातील सप्तशृंग ॲनेक्स क्रमांक 3 येथे राहणारे गोविंद शंकरराव पोले यांनी टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्सकडून 24,83,000 रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. या कर्जापैकी 20,53,000 रुपये गोविंद पोले यांनी आत्तापर्यंत भरले असल्याची माहिती आहे. नियमानुसार गृहकर्जाची परतफेड 20 वर्षांच्या कालावधीत होत असते. असे असतानाही दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी दुसऱ्यांदा जप्तीची नोटीस देत उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे घरावर एकतर्फी कारवाई करत थेट सील लावण्यात आल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुधाकर मोगल यांनी केला आहे. आपली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन गोविंद पोले यांनी 6 लाख रुपये भरून तडजोड करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र हा तडजोडीचा प्रस्ताव नाकारत फायनान्स कंपनीने घर जप्तीची प्रक्रिया राबविल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान गोविंद पोले यांची प्रकृती चिंताजनक आहे. यापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत घर जप्तीची कारवाई करणे म्हणजे कुटुंबावर मानसिक ताण आणि अन्याय करणारी कृती असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुधाकर मोगल, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस प्रभाकर बेंडकोळे, उत्तर महाराष्ट्र महिला सरचिटणीस सुनंदा बाविस्कर, जिल्हा सरचिटणीस विश्वास उफाडे, प्रसिद्धी प्रमुख भगवान अहिरे, शहर संपर्क प्रमुख सुरेंद्र गुप्ता, महिला शहर अध्यक्ष पूजा देवरे यांच्यासह निर्मला सोनवणे, ब्रिजेश चौहान, रफीक शेख, विजय सोनवणे, कृष्णदेव पंडित, वासुदेव मिस्त्री, अरुण कुमार महतो, शंकर चौधरी, इक्बाल हाशमी आणि हातीफ हाशमी असे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्यमवर्गीय कुटुंबावर झालेल्या या कारवाईविरोधात न्याय मिळावा आणि घरावरील जप्ती तात्काळ हटवावी अशी ठाम मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे. मी गोविंद पोले, मी टाटा फायनान्स कॅपिटल हाऊसिंग कंपनीकडून होम लोन घेतले होते. 24,83,000 पर्यंतच्या अकाउंटमध्ये लोन घेतलेले आहे. त्यापैकी मी 20,53,113 रुपये भरलेले आहेत. पण माझा हॉटेल व्यवसाय धंदा असल्यामुळे ते मी 2 वर्षातून कर्ज फेडू शकलो नाही. तर त्यांनी माझं अगोदरही घर जप्त केलेलं आहे. परंतु आता परत आज पुन्हा घर जप्ती करण्यासाठी आलेले आहेत. मी वारंवार त्यांच्याकडे सेटलमेंटसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे, परंतु ते कुठल्याही प्रस्तावाला मंजुरी देत नाही. आणि मी त्यांना 6 लाख भरायला तयार आहे असं सेटलमेंट दिलेलं आहे, परंतु ते भरून घ्यायला तयार नाहीत. रीतसर बँकेला सेटलमेंट मागितली, म्हणजे आमच्या ऐपतीनुसार जेवढं आमचं 20 लाख भरून झालेत बँकेला. 24,53,000 होते आमचे, तर 20 लाख भरलेत आम्ही बँकेला. मग त्याच्यानंतर मग आमचे व्यवसाय वगैरे बंद झाले. ह्यांना पण अटॅक आला. त्यांचे हॉस्पिटल चालू आहे कसं तरी, जेणेकरून आम्ही करतोय. त्यांचं मुलं पण लहान आहेत, मग त्यांचं शिक्षण चालू आहे. मग बँकेला रीतसर मागून सुद्धा ती वारंवार मागून सुद्धा देत नाही आम्हाला. मग आता ही दुसऱ्यांदा जप्ती. मागच्या वेळेस त्यांनी 2 सिक्युरिटी ठेवले होते, तेव्हा माझी एवढी म्हणजे हे झाली ना, पाऊस पण चालू होता, ऐन पावसात बाहेर काढलेलं होतं. आणि आताही माझ्यावर तीच वेळ आली. आता मी कुणाकडे दाद मागायची ह्या गोष्टीची? मी रस्त्यावर राहायचं का, उघड्यावर राहायचं का? म्हणजे बँकेने दखल घेतली पाहिजे ना त्या गोष्टीची. आम्ही मागतोय ना, त्यांना फुकट तर काही मागत नाही, सेटलमेंट मागतोय बा. आमचं रीतसर राहिलं त्याप्रमाणे ऐपतीनुसार आमच्या. क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्राचा प्रदेश सरचिटणीस मी सुधाकर मोगल या ठिकाणी आमच्याकडे संघटनेकडे श्री गोविंद पोले व मंगल गोविंद पोले यांनी संघटनेकडं त्यांच्या होणाऱ्या कर्जाच्या संबंधाविषयी व अडी अडचणीविषयी आमच्याकडं विनंती केली आम्हाला मदत करा या हेतूने त्यांनी आमच्याकडे मदत मागितली. त्यांची मदतीची दखल घेऊन भारतीय संविधानाचं कलम म्हणून मी माझे सहकारी घेऊन या ठिकाणी त्यांच्या मदतीकरता आलो.
या ठिकाणी आल्यानंतर आज त्यांनी जे कर्ज घेतलं गृह फायनान्स, कोणती कंपनी? टाटा कॅपिटल फायनान्स कंपनीचे प्राधिकृत अधिकारी यांनी त्यांच्या घराचा ताबा मिळावा म्हणून या ठिकाणी त्यांनी काही लिगली प्रोसेस केलेल्या आहे. त्या लिगली प्रोसेस काय खऱ्या की खोट्या, किंवा त्यांना ज्या लिगली प्रोसेसमध्ये जे कोणी सक्षम अधिकारी त्यांच्याकडे ज्या काही ऑर्डर दिल्या त्या ऑर्डरनुसार आम्ही त्यांच्या कारवाईला या ठिकाणी आम्ही त्याला विरोध करत नाही. परंतु त्यांच्यावर झालेला अन्याय अत्याचार त्याची दखल घेऊन आज त्यांचं ही वास्तुता त्यांनी 14 ते 20 या सालात घेतलं. त्या कर्जाची फेड 20 वर्षाची. मग 20 वर्षाची कर्जाची फेड असताना तुम्ही 4-5 वर्षामध्ये ह्या कर्जाच्या त्यांची प्रॉपर्टी सिक्युरिटी म्हणून राहते घर आहे. राहतं घर हे त्यांचं अन्न वस्त्र निवारा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि सिक्युरिटी म्हणून दिलेलं घर आहे. मग ही मिळकत प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचा त्यांचा उद्देश काय, हा खरा प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्या व्यापार व्यवसाय जोपर्यंत चालला होता त्या व्यापार व्यवसायाच्या उत्पन्नातून त्यांनी आतापर्यंत 20,53,000 इतकी रक्कम भरली. मग ही प्रॉपर्टी मिळकत जर 100 रुपये किमतीची असेल, तिच्या बाजारभावाची किती होती? 40 लाख रुपये होत्या. मग असं असताना ती 40 लाखाच्या वर विकणार आहे का? मर्जीतील व्यक्तीला एखाद्याला प्रॉपर्टी डोळा ठेवून विकून देण्याचा प्रयत्न असेल तर त्या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून त्याच्यावर न्याय मिळवून संबंधित अधिकाऱ्यांची FIR दाखल करण्याची तरतूद करेल. त्यांनी त्यांच्या प्रक्रियेला आमची हरकत नाही. त्यांनी त्यांच्याकडे लिगली डॉक्युमेंट आणले, आम्ही त्यांचं काम करावा. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी खोटे नाटे गुन्हे करण्याचा प्रयत्न केला. क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून कोर्टामध्ये प्रायव्हेट दाखल करून संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हा करण्याची तरतूद आम्ही या ठिकाणी करणार आहे आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार. आज एकीकडे शासनाची शेतकरी संघटना क्रांतिकारी शेतकरी माननीय रविकांत भाऊ तुपकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन करेल आणि ह्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जे काही प्रतिज्ञापत्राद्वारे ज्या काही अटी शर्ती याच्यावरती ह्या बँकांवरती यांचं ऑडिट करा, यांच्या इन्स्पेक्शन घ्या आणि यांनी जर चुका करेल असतील, हे म्हणजे यांनी चुका करीत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा, यांचं लायसन्स सस्पेंड करा अशी मागणी लावून धरू. या ठिकाणी महाराष्ट्राचे गृहमंत्र्याला माझा इशारा आहे. एकीकडे तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता आणि या लाडक्या बहिणीला आता ही कारवाईचा निषेध नाही केला, या प्रशासनाचा निषेध नाही केला तर या लाडक्या बहिणींना आज रात्रभर रस्त्यावर उघडं राहायचं का? या लाडक्या बहिणीची पतप्रतिष्ठेची धुळीत मिळणार आहे त्याचं काय? या बाबींचा तुम्ही शासन म्हणून विचार कधी केला आहे का? या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी स्टेट पास आंदोलनाचा या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही निषेध आंदोलन जाहीर केलेले आहे आणि ही जी केलेली कारवाई आजची आहे ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.